समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामरूर रोड, तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुन रोड, कोलवड, बुलढाणा। स्वाती नागरे यांना पतीप्रमाणे शहीद होण्याची वेळ आणू नका, रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा। बुलढाणा जिल्ह्याच्या शिवाणी आरमाड येथील युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या आत्महत्येनंतर आश्वासन दिल्याप्रमाणे कैलास नागरे यांच्या कुटुंबियांचं पालकत्व अजूनही स्वीकारलं जात नसल्याने त्यांच्या पत्नीने देखील आत्महत्या करण्याचा इशारा दिला। त्यामुळे सरकारने आपल्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि स्वाती नागरे यांच्यावर शहीद होण्याची वेळ सरकारने आणू नये, अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला। असं आहे की स्वर्गीय कैलास नागरेंची ही आत्महत्या नसून ते शेतकऱ्यांसाठी शहीद झालेले आहेत। 14 गावचा पाणी प्रश्न मिटावा आणि या 14 गावांमध्ये खडकपूर्णाचं पाणी यावं अशी त्यांची मागणी होती। सातत्यानं त्यांनी उपोषणं केली, आंदोलनं केली, पण सरकारने त्यांच्या उपोषणाकडे डोळेझाक केली आणि त्यांच्या आंदोलनाकडे डोळेझाक केली। त्याच्यामुळे त्यांनी उद्विग्न होऊन टोकाला जाऊन हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि पत्र लिहिलं, चिठ्ठ्या लिहून ठेवल्या, पत्र लिहून ठेवले आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अनेक राजकीय नेते त्यांच्या कुटुंबाला भेटायला आले, सत्तेतले नेते आले, विरोधी पक्षातले नेते आले आणि अनेकांनी तिथं म्हणजे प्रसिद्धीसाठी घोषणा केल्या की आम्ही या कुटुंबाची जबाबदारी घेऊ, अशी मदत देऊ, तशी मदत देऊ। पण दुर्दैवाने नंतर त्या कुटुंबाकडे कोणी बघितलं नाही, हे दुर्दैव आहे। पालकमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, सरकारला माझी विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की स्वाती नागरेंना पुन्हा नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकून शहीद व्हायची वेळ आणू नका। सरकारने लक्षात ठेवा, तातडीनं त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि त्या कुटुंबाला भरीव अशा पद्धतीची मदत राज्य सरकारनं केली पाहिजे, अशी आमची सरकारला विनंती आहे। अन्यथा स्वाती नागरेंच्या जे काही येणाऱ्या काळातलं आंदोलन आहे त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आंदोलनामध्ये सहभागी होऊ। स्वाती नागरेंना आंदोलनाची वेळच सरकारनं येऊ देऊ नये, अशी आमची विनंती आहे। नुसतंच बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी अशा पद्धतीचं धोरण सरकारचं असू नये। किमान या शहीद शेतकऱ्यांप्रती एक कृतज्ञतेची भावना, एक सहानुभूतीची भावना सरकारनं ठेवली पाहिजे, असं आम्हाला वाटतं। आणि जर का सरकारने या कुटुंबाकडे डोळेझाक करण्याचा प्रयत्न केला तर क्रांतिकारी शेतकरी संघटना स्वातीताई नागरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू।